पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. काय करताय? काय करते? हे जे केलं ते काय करताय? काय करते? ते हे हो ते पट्या हं. पट्या हेच हवं होतं ना आपल्याला. आपल्या दोघांचं एक छोटस घर, त्यात फक्त आपण दोघं. आणि मग हे असं असं केलं तर काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हा आहे की आपला दरवाजा उघडा आहे. पटकन कोणी आलं तर? पट्या तुझं काय प्रॉब्लेम आहे? कधी काय तर म्हणे घरात खूप लोक आहेत, आता काय तर म्हणे येईल कोणीतरी. तुला काही रोमॅन्टिक व्हायचंच नसतं का? नाही नाही तसं नाही आहे. मग कसं? ते दरवाजा उघडा आहे ना, पटकन बुवा आलं कोणी, टक टक नमस्कार, थोडी साखर मिळेल का वगैरे असं काही झालं तर म्हणून मी. पण ते लोक काय आपल्याकडे दुर्बीण लावून बसलेत का की बघा हो बाजूच्या घरात नवीन जोडपा आलाय, काय करतात बरं ते? झोपलेत सगळे, मध्यरात्र झालीये पुणेकरांची. बाहेर बघ किती शांतता आहे ते. आपल्या एरियामध्ये जरा जास्तच शांतता आहे नाही? हेच हवं होतं ना आपल्याला. आपलं घर, तू, मी आणि शांतता. फक्त आपण दोघं, माणसं नाही, वाडा नाही, एक फ्लॅट, इतकी शांतता, कोणाचा आवाज नाही, अशा सगळ्या गोष्टींची सवयच नाही हो मला. आपलं छोटस घर, फक्त आपल्या दोघांचं एक छोटस जग. हो. मग काय? काही नाही. काय नाही. काहीच नाही. काहीच नाही. ठीक आहे मग, दमले मी खूप, मी जाऊन झोपते. ओ मी काय म्हणतो, आसपास सगळे झोपलेच आहेत ना, झोपू दे. तुम्ही नका ना झोपायला. 1 2 3 4 5 6 7 8 तासाचा टीव्ही. रिया मॅडमने 50-50 हजार काय दिले? माझ्या नवऱ्याची तत्व मध्ये येतात. वेडच आहे ना सचिन? रिया मॅडम कडे तर इतका पैसा आहे की त्यांच्याकडनं ना 50-50 लाख रुपये घेतले पाहिजे. इतक्या श्रीमंत आहेत रिया मॅडम. अगं बाई, किती सुंदर लाकी डोळी. 50 हजाराचं असेल काय? पाणी. ही का माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघत होती? तुझा बंगला हिच्याच मालकीचा आहे. आली मोठी. नाही वल्ली, कडली एखादी वस्तू जरी पडली ना, वाडा गहाण ठेवावा लागेल.
सारखं सारखं आपलं लग्न झालं नाही, लग्न झालं नाही हे म्हणायची काही गरज आहे का? अहो मी सनामिका. पाहता दाटले उन्हातही चांदणे राहिले कातरी मनातले सांगणे हरवते अन पुन्हा गवसते सॉरी. हे सगळं तू केलंस? नाही मी नाही. सॉरी का नाही? ते काही नाही. सॉरी कॅन्सल. हे थँक्यू. थँक्यू का? अहो का म्हणजे तुम्ही इतका चांगला कार्यक्रम अरेंज केलात म्हणून. हो, मी प्रत्येक कार्यक्रम खूप छान अरेंज करते. म्हणजे मी भाजी आणायला गेलो होतो तेव्हा काय गंमत झाली ते हे मी सांगितलंच नाही तुम्हाला. हे आत्ता महत्वाचं आहे का पट्या? नाही महत्वाचं नाही आहे. काय होतंय हे हे असं सगळं बघून पटकन मला काही सुचत नाहीये. हो, सुचत तर मलाही नाहीये. है ना. बघा बघा ना हे असं असं होतंय की तुम्हाला सांगतो आपल्या घरची पोरं आहेत ना हे असं कोण करतं. म्हणजे चित्रपटांमध्ये वगैरे ठीक आहे हो, असं खऱ्या आयुष्यात कोण वागतं का? त्यात काय झालं? किती छान आहे हे, किती रोमॅन्टिक आहे. रोमॅन्टिक आहे. हे 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 रोमॅन्टिक आहे. हे नाही मगाचपासून मला नाक माझं हे होत आहे. कसला तरी वास येतोय. अरे तो गुलाबांच्या पाकळ्यांचा असेल. नाही गुलाबाच्या पाकळ्यांचा नाही. गुलाबाच्या पाकळ्यांचा वास मला आवडतो. हो, तो मेणबत्त्यांचा असेल. मेणबत्त्यांमधनं वास येतो. हो, सेंटेड आहेत ना त्या. काय सांगताय? हो. छान सुगंध आहे हो. नाही ह्याचा नाही. अरे मी तो रूम फ्रेशनर मारला होता त्याचा असेल. मला रूम फ्रेशनरची अलर्जी आहे. अलर्जी? मला अरे बापरे. तू ठीक आहेस का पट्या? मी काही होत नाही. मी हे कर झालं मी करतो. मी बाहेर जातो. नाही तू नाही, का बाहेर बाहेर? जातो. अरे तू इथे थांब. हे बघ पंखा लावलाय. मी खिडक्या उघडते. थांब. खिडक्या उघडल्या की बरं वाटेल ना पट्या. नाही मी बाहेर माझा ऐका मी बाहेर जातो. अरे नाही पट्या, ऐक ना. बापरे तुला इतका त्रास होतो मला माहितीये. मी थोडं गरम पाणी आणून देऊ? पितोस? नाही. मग स्टीम घेतोस का जरा? एक मिनिट त्यांनी मोकळं वाटेल पट्या. नाही झालं. मला ना ती अलर्जी आहे. खिडकी उघडली ना थोडं. पट्या प्लीज गप्प बसशील का थोडा वेळ? बोलू नकोस काहीच. सॉरी व्हेरी सॉरी. हसू नका. मी जाणार नाही का. अजून कुठे करायची सही? इथे. तुमचं घर खूप जक्काच आहे. ॲक्च्युली ते सिटीमध्ये आहे म्हणून थोडा लहान आहे. डॅडला खूप असं सजावट करायचं होतं. ॲक्च्युली तुला आणि सचिनला मी पानशेतला घेऊन जाते. आमचं तिथे मोठा फार्म हाऊस आहे. 20 एकर प्लॉटवर आहे. समोर गार्डन आहे. यू विल लव्ह इट. लव तर मी या सूपला पण करते. छान आहे. म्हणजे अगदी हॉटेलमध्ये पितात असे झणझणी. ॲक्च्युली ते आमच्या शेफने बनवलं आहे. चिट्टा त्यांच्याकडून सगळं टेस्टी डिशेस असं बनवून घेते.
मी तुम्हाला इंट्रोड्यूस नाही केलं ना. वल्ली ही माझी चिट्टा, म्हणजे तुमच्या भाषेत मावशी, आणि चिट्टा ही वल्ली, सचिनची वाईफ. मॅनेजरची बायको. आम्ही निघतो. निघू? अरे सूप संपवू दे ना. तर बस. नाही, सचिन, काम बाकी आहे. उद्या ऑफिसमध्ये करूयात ना कामं मग. अरे पण काम वेळेवर झाला पाहिजे ना. वेळेत म्हणजे कुठल्या वेळेत मॅडम? ऑफिसच्या वेळेत ना. माझ्या पर्सनल आणि फॅमिली टाईममध्ये कशाला? मी प्रामाणिकपणे माझं काम करतो तर गैरफायदा घेतात तुम्ही. आता इतक्या उशिरा असं घरी बोलवायला नको होतं तुम्ही मला. सचिन, आम सॉरी, मला थोडा अर्जंट काम होता आणि मी खरंच आजारी आहे आणि त्यावर उद्या ऑडिट आहे, तर म्हणून. एनिवेज वल्ली, तू फूड एन्जॉय कर. तुला काही पाहिजे किंवा लागलं तर चिट्याला सांग. आपण वरच्या रूमवर जाऊन काम करू. हा चालेल. नाही नाही नको. इथेच करूयात, सगळे आहेत इथे. तू असं काय करतोय? जा ना. मध्ये पडू नकोस. कामामध्ये नको पडू. कामासाठीच बोलत आहेत ना. काम नाही करायचं का? शेवटी त्याच पगार देणार आहेत. तू पण चल सोबत. अरे काय, मला सूप तरी पिऊ दे ना. सूप प्यायला आलीस का इथे? मला आवडलं, मी पिणार. तुझा येईल. हा सचिन येईल तुमच्या बरोबर. फारच भारी आहे सूप. एवढं मोठं स्वयंपाक आहे. भांडी कुठे आहेत पण? अच्छा, हे काय? आणि शेगडीवर असं काहीतरी असणार. नाही, आमच्याकडे पण असते, पण आमच्याकडे महागातलंय. काय मग चिट्टा काकू, मग अशी रागराग करत होतात, आता कशा प्रेमाने आलात? राग केला त्याला रिझन असतं वल्ली. मला तुझ्याशी बोलायचं असतं. माझ्याशी काय बोलायचंय? कसं सांगू, मला कळत नाही वल्ली. मला पण नाही माहित कसं सांगायचं ते. काय सांगायचं तुम्हाला? रिया माझी मुलगीच असते, पण तिला न सांगता आता मला तुला सांगायची वेळ आली आहे बघ. काय बोलायचं ते बोला ना. अगं, रिया गेले काही दिवस अगदी पागल्यासारखी म्याड सारखीच वागते आहे. बापरे, काय झालं त्यांना? अगं, तुझा हजबंड सचिन, हा, त्याच्या प्रेमात पागल झाली आहे ती. सारखी काही झालं तरी लग्न सचिनशीच करीन, लग्न सचिनशीच करीन असं बोलत असते. काय सांगते? काय वल्ली आता तूच काहीतरी करू शकतेस यामध्ये. मी काय करणार आहे? म्हणजे आता मी काय करू शकते? हा, तू तरी काय करणार? हा, तुला सांगते वल्ली, इतकी हुशार मुलगी, अगो करोडोचा बिझनेस करते. तिला पाहिजे मनासारखा पार्टनर तिला मिळेल, पण नाही, ही लागली आहे तर सचिनच्या मागे. काही झालं तरी सचिनशीच लग्न करेल म्हणते. आता काय करू मी तरी? सचिन, राग आला का माझा? एक सांगू, मला खूप छान वाटतंय मी आजारी असताना तू आला. कारण लहानपणापासून जेव्हा पण मी आजारी होती, कोणच नव्हता माझ्यासोबत. मी माझी एकटीच असायची. मॅडम,
मला तुम्हीच बोलवलंय, पण कामाबद्दलच बोलूया मला वाटतं. खरं तर झालंच आहे जवळजवळ. मी निघतो. सचिन प्लीज थांब ना. मॅडम नको ना जाऊ सचिन प्लीज. मॅडम काय होतं तुम्हाला? मॅडम तुम्ही बसा बसा इकडे बसा. ताप आहे तुमच्या अंगात. मावशी चिट्टा, हो चिट्टा, बसा. आता काय झालं? वल्ली वल्ली, आता तूच काहीतरी कर, मी सांगते तुला. वल्ली बघ तू, मी बघते काय झालं ते. आली मोठी, मला सांगते याच्यात काहीतरी करू शकते. या चिट्टाला माहिती नाही अजून. या पुढे जे काही घडणार आहे ना ते वल्लीच घडवणार आहे. आता रिया नावाचा हुकमाचा एक्का जर माझ्याकडे असेल तर तो मी वाया कशाला घालू? तुम्ही वापरणार. पुष्पवल्ली नाम सुनके नाजूक वेल समजलात का? नागिण आहे मी, नागिण. या काय होतंय तुला? चक्कर आली एकदम आणि ताप पण आहे अंगात थोडं. जर त्यांना नाही बरं वाटत आहे तर मग आपण असं निघून जाणं बरं नाही ना दिसत. आज आपण इकडेच राहूया. तुला कळतंय का तू काय बोलतीयस? आम्हाला जावं लागेल घरी जरा. नाही नाही, म्हणजे आता जिया मॅडमना बरं नाही ना वाटत आहे आणि त्या एकट्या आहे तिकडे. जर काही बरं वाईट झालं तर ह्या काय करणार आहेत? म्हणजे कोणीतरी असायला हवं ना बरोबर मदतीला, असं म्हणायचं होतं मला. म्हणून मला असं वाटतं आपण आज रात्री इकडेच थांबूया. काम आहे ना, घरी जाणं गरजेचं आहे आम्हाला. हा मॅडम. नाही नाही नाही, काही काम नाहीये. असं काय करतोयस? जर खरंच त्यांची तब्येत खराब झाली तर काय करणार आहेस तू? आणि एक रात्र नाही गेलो आपण घरी तर काय फरक पडतोय? तुम्ही माई मावशींना फोन करून सांगा. ऐका ना मिस अनामिका, मी माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. मी 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 बाहेर जाऊन झोपतो आजच्या दिवस.